सकाळी शिवानी उठली तेव्हा तिचं डोकं जड झाल्यासारखं वाटत होतं आणि तिला उलटी सुद्धा झाली. त्यामुळे तिला ताप येईल असे वाटू लागले होते. म्हणून अंघोळी झाल्यानंतर चहा पिऊन तिने एक तापावरची गोळी घेतली. कारण आज तिला खूप कामे होते. सकाळी तिने नाश्त्यामध्ये पोहे बनवले होते. कारण आज जेवण खूपच हेवी होणार होते. आज दुपारी जेवायला शिवानीची नंदन, तिचा नवरा, सासू सासरे, दीर एवढे सर्व लोक येणार होते. त्यामुळे सासूबाईंनी अगोदरच सांगून ठेवले होते की आज जेवणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवावे लागतील. म्हणून शिवानीने दुपारच्या जेवणाची तयारी चालू केली होती. दुपारच्या जेवणामध्ये तिने चपाती, पनीरची भाजी, डाळ तडका, जिरा राईस, कोशिंबीर, पापड, लोणचे एवढ्या सर्व पदार्थांची तयारी केली होती. नाश्ता केल्यानंतर ती दुपारच्या जेवणाची तयारी करू लागली. पण हळूहळू तिचं डोकं गरम होऊ लागलं. तरी सुद्धा शिवानी पटापट कामं करत होती. कारण पाहुणे येण्याची वेळ झाली होती. त्यामुळे ते कोणत्याही वेळी पोहोचणार होते. थोड्याच वेळात घरामध्ये पाहुणे आले. तेव्हा चहा आणि नाश्त्यामध्ये भजी देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर शिवानी पुन्हा आपल्या कामाला लागली. थोड्याच वेळात सर्व स्वयंपाक बनून तयार झाला होता. तेव्हा तिची सासू म्हणाली, "चल, आता पटकन सर्वांना जेवण वाढ." तेव्हा ती म्हणाली, "आई, मला ताप आला आहे आणि मला चक्कर सुद्धा येत आहे." तेवढ्यातच शिवानीचा नवरा देवांश किचनमध्ये आला आणि म्हणाला, "जर तुला ताप आला असेल तर तू रूम मध्ये जा. मी तुला तापावरची गोळी देतो. ती गोळी खाऊन तू थोडा वेळ आराम कर. पण त्या अगोदर थोडं जेवून घे." त्यावर शिवानी म्हणाली, "नाही, आता माझी काहीही खाण्याची इच्छा नाही. सकाळी मी पोहे खाल्ले होते. तेच पचले नाहीत." त्यावर देवांश म्हणाला, "ठीक आहे, तू जाऊन आराम कर." एवढं बोलून तो तिला घेऊन रूम मध्ये गेला. तेव्हा वसुंधरा ताईंच्या तळ पायाची आग मस्तकात गेली. त्या विचार करू लागल्या, हा सुनबाईला असे कसे घेऊन गेला. आता पाहुण्यांसमोर त्यांना बोलावे लागले की सुनबाईला थोडा ताप आला आहे, ती आराम करत आहे. तेव्हा वसुंधरा ताईंची मुलगी आपल्या आईबरोबर सर्वांना जेवण वाढू लागली. सर्वांनी मोठ्या आनंदात गप्पा गोष्टी करत पोटभर जेवण केलं. जेवल्यानंतर ते सर्वजण पुन्हा एकत्र बसून गप्पा गोष्टी करू लागले. मग काही वेळाने ते लोक जाण्याची तयारी करू लागले. तेव्हा वसुंधरा ताईंची मुलगी रितिका आपल्या सासूबाईंना म्हणाली, "आई, वै वहिनींची तब्येत ठीक नाही आहे. त्यामुळे मी संध्याकाळपर्यंत येते. तुम्ही लोक आपल्या घरी जा." तेव्हा रितिकाची सासू म्हणाली, "ठीक आहे सुनबाई, तू तुझ्या वहिनीची काळजी घे. आम्ही लोक आपल्या घरी जातो." ते लोक तिथून निघून गेले. त्यानंतर थोड्याच वेळात शिवानीला जाग आली. आता तिला थोडी भूक लागली होती म्हणून ती हळूहळू चालत हॉलमध्ये आली. पण तिने पाहिलं तर हॉलमध्ये कोणीच नव्हते. ताप आल्या कारणाने तिचं डोकं सुद्धा खूप दुखत होतं. शिवानी किचनमध्ये गेली तर किचनमध्ये सर्व जेवण संपले होते. म्हणून ती डायनिंग टेबलवर काही शिल्लक राहिले आहे का हे पाहण्यासाठी आली. तर तिथे डाळ तडका आणि जिरा राईस शिल्लक राहिला होता. शिवानीला खूप भूक लागली होती म्हणून 3-4 चम्मच तिने जिरा राईस घेतला आणि त्याच्यावर थोडी डाळ घेतली आणि ती जेवायला बसली. तेवढ्यातच तिच्या सासूबाई आल्या आणि रागातच म्हणाल्या, "सुनबाई, जेव्हा तुला जेवण वाढायला सांगितले तेव्हा तर तुला ताप आला होता आणि आता जेवणाच्या वेळेत तुझा ताप उतरला का? रितिकाच्या सासरच्या माणसांसमोर तर तू माझं नाक कापलंस. ते लोक काय विचार करत असतील की आमच्या घरची सून नेहमीच आजारी असते. माझ्या मुलीच्या साखरपुड्याच्या वेळेला सुद्धा तुला चक्कर येत होती आणि आज जेव्हा ते लोक आपल्या घरी जेवणासाठी आले होते तरी सुद्धा तुझे अजून नखरे संपत नाही आहेत." सासूबाईंचे असे बोलणे ऐकल्यानंतर शिवानीच्या डोळ्यात पाणी आले. ती अगदी हळू आवाजात म्हणाली, "आई, त्यावेळेला मला ताप आला होता ना, मग मी तरी काय करणार? तसेही मी पूर्ण जेवण बनवून ठेवले होते." त्यावर वसुंधराताई रागातच म्हणाल्या, "तू जेवण बनवून दिलेस म्हणून आमच्यावर खूप मोठे उपकार केलेस का? त्यामुळे आता जेवायला आली आहेस? आता जेवण झाले ना की 10 किलो मटर सोलून ठेव. शेतावरून तुझे सासरे मटर घेऊन आले आहेत. ती मटर सोलून झाली की ते दाणे तुझी नणंद घरी घेऊन जाईल आणि 5 किलो गाजर किसून त्याचा हलवा बनव. तो हलवा सुद्धा तुझी नणंद तिच्या बरोबर घेऊन जाईल." एकतर जेवण एवढं बेचव होतं की माझी मुलगी पोटभर जेवली सुद्धा नाही. शिवानी हळूच म्हणाली, "माझ्यासाठी तर जेवण शिल्लकच राहिलेलं नाही. चपाती भाजी काही शिल्लक राहिलेली नाही. फक्त थोडा भात आणि डाळ शिल्लक राहिली आहे. मला भूक लागली आहे आणि औषध सुद्धा घ्यायची आहे. आणि आता माझ्यात कोणतेही काम करण्याची हिंमत नाही आहे." वसुंधराताई म्हणाल्या, "ठीक आहे, मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येते." त्या आपल्या रूममध्ये गेल्या आणि बिस्किटांच्या डब्यामधून 2 बिस्किटे आणून शिवानीला देत म्हणाल्या, "ही 2 बिस्किटे खाऊन 3 ग्लास पाणी पी. मग तुझं पोट पूर्णपणे भरून जाईल. त्यानंतर मी जे जे काम सांगितले आहे ते सर्व काम पूर्ण कर." शिवानी म्हणाली, "आई, माझी तब्येत आता बरी नाही आहे. मी गोळी घेतली होती, परंतु त्याचा प्रभाव आता कमी होत आहे.
त्यामुळे मला असे वाटत आहे की आता पुन्हा ताप चढेल. त्यामुळे मी एवढं काम नाही करू शकत आणि सकाळपासून मला आराम मिळालेला नाही. तेव्हा तिच्या सासूबाई रागातच म्हणाल्या, जास्त नखरे दाखवू नकोस. अंगात ताप चढण्या अगोदर सर्व काम पूर्ण कर, नाहीतर पुन्हा अंथरूण पकडून बसशील. तुझी नणंद अशीच रिकाम्या हाती जाईल का? शिवानी म्हणाली, आई, ताईसाठी बाजारातून फळे आणि मिठाई मागून घ्या, परंतु माझ्याकडून एवढं काम होणार नाही आणि उपाशी पोटी तर मी अजिबात काम करणार नाही. 2 बिस्किटे खाऊन माझं पोट भरेल का? घरामध्ये एवढा सर्व स्वयंपाक मी एकटीने जीव तोडून बनवला, तरी सुद्धा कोणीच माझ्यासाठी एक प्लेट जेवण ठेवले नाही. तरी सुद्धा तुम्ही माझ्याकडून अपेक्षा ठेवत आहात की मी आजारी असून सुद्धा एवढी सर्व कामे करावीत. उपाशी पोटी कोणतेही काम करणार नाही. एवढं बोलून शिवानी आपल्या रूमकडे जाऊ लागली. तेव्हा तिच्या सासूबाई रागातच तिचा हात पकडत म्हणाल्या, आता तुला धक्के मारून घराबाहेर काढेन. तुझे जास्तच नखरे वाढले आहेत. तेवढ्यातच बागेमधून आवळा तोडून घरात पोचलेल्या रितिका आणि देवांशने आपल्या आईचे असे रूप पाहिले. तेव्हा देवांश धावतच आईजवळ गेला आणि आपल्या बायकोला आईपासून दूर करत म्हणाला, आई, तू माझ्या बायको बरोबर हे काय करत आहेस? वसुंधराताई हैराण होत म्हणाल्या, अच्छा, म्हणजे आता मी मूर्ख झाली आहे? वा बाळा वा, तू मुलगा असल्याचे खूप चांगले कर्तव्य पार पाडले. तुझं लग्न काय झालं, तू लगेच स्वतःच्या आईला मूर्ख समजू लागलास. तेव्हा रितिका सुद्धा रागातच म्हणाली, बस झालं आई, तू ही काय नको ती बडबड करत आहेस? वसुंधराताई आपल्या मुलीवर मोठे डोळे करत म्हणाल्या, अच्छा, आता तुला सुद्धा मीच मूर्ख दिसत आहे का? अगं, तुझ्यासाठी तर मी सुनबाईच्या मागे पडली आहे. तुझे बाबा एवढे मटाच्या शेंगा घेऊन आले आहेत तुझ्यासाठी. मी हिला फक्त एवढंच म्हणाले की मटाच्या शेंगा सोलून दे, म्हणजे ते तुला तुझ्या सासरी घेऊन जायला बरे पडतील. आणि तुझ्या सासरी घेऊन जाण्यासाठी मी हिला गाजराचा हलवा बनवण्यास सांगत आहे. तर यामध्ये माझी काय चूक आहे? रितिका म्हणाली, आई, काय चुकीचे आणि काय बरोबर हे मला माहित नाही, परंतु वहिनींची तब्येत बरी नाही आहे. तरी सुद्धा तिने कोणालाही काहीच न सांगता एकटीने एवढं सर्व जेवण बनवलं. तिने एवढं केलं तरी तुझं मन भरलं नाही का? तुला ही गोष्ट चांगलीच माहित आहे की आता वहिनीला पुन्हा ताप आला आहे, तरी सुद्धा तू तिला एवढं सारं काम करण्यासाठी सांगत आहेस. वसुंधराताई म्हणाल्या, ही घरची सून आहे, घरातील कामे ही नाही करणार तर मग मी करणार का? नाही आई, तू सुद्धा कोणतेच काम करू नकोस. जे काही काम असेल ते मी करेन. मी आज माझ्या सासरी जात नाही. वहिनीची तब्येत एवढी खराब आहे, त्यामुळे मी माझ्या सासूबाईंना फोन लावून सांगितलं आहे की मी अजून 2-3 दिवस सासरी येणार नाही. आणि त्या सुद्धा म्हणाल्या आहेत की तू तुझ्या वहिनीची खूप चांगल्या प्रकारे काळजी घे. आणि दुसरी गोष्ट, माझ्या सासरी मला कोणतीच गोष्ट घेऊन जायची नाही, त्यामुळे तू विनाकारण वहिनीला परेशान करू नकोस. आई, तिकडे सुद्धा गाजर आणि मटार खूप मिळते. माझ्या सासरच्या घरी जर कोणाला हलवा खायची इच्छा झाली तर आम्ही सर्वजण मिळून तयारी करून हलवा बनवू आणि एकत्रितपणे खाऊ. त्यासाठी मी माझ्या आजारी वहिनीवर कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा ओझं टाकणार नाही. आणि राहिली गोष्ट मटारची, तर मी ते न सोललेले सुद्धा घेऊन जाऊ शकते. माझ्या सासरी खूप लोक आहेत, त्यामुळे तिकडे मटार सोलण्यासाठी मला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. वहिनी, तुम्हाला भूक लागली असेल, मी जेवण काढून देते. एवढं बोलून रितिकाने जेव्हा भांड्याला हात लावले तेव्हा तिने पाहिले तर थोडाच जिरा राईस शिल्लक राहिला होता. ते पाहून रितिका हैराण झाली आणि म्हणाली, जिरा राईस तर खूप राहिला होता, मग एवढा कमी कसा राहिला? आता वसुंधराताई इकडे तिकडे पाहू लागल्या होत्या, कारण त्यांनीच उरलेलं जेवण भांडी घासायला येणाऱ्या बाईला दिले होते. परंतु कोणी काहीच बोलत नव्हतं. तेव्हा रितिका म्हणाली, वहिनी, तू चिंता करू नकोस. मी तुझ्यासाठी पटकन डाळ खिचडी बनवते. ती तुला खायला सुद्धा बरी पडेल. पण मी डाळ खिचडी बनवेपर्यंत तू थोडा आराम कर. रितिका पटकन किचन मध्ये गेली आणि तिने आपल्या वहिनीसाठी डाळ खिचडी शिजवण्यासाठी कुकर लावला. तेव्हा 15 मिनिटातच गरमागरम डाळ खिचडी तयार झाली. मग एका प्लेटमध्ये खिचडी वाढून ती आपल्या वहिनीला देण्यासाठी तिच्या रूम मध्ये आली. तेव्हा शिवानी भावूक झाली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, ताई, तुम्ही किती चांगले आहात, माझी किती काळजी घेत आहात. नाहीतर मी आजपर्यंत ऐकलं आहे आणि पाहिलं आहे की नेहमीच नणंद म्हटली की ती आपल्या माहेरी फक्त आराम करण्यासाठी येते. त्यावर रितिका म्हणाली, वहिनी, तू जर आमच्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवत असशील तर तू आजारी पडल्यावर मी तुझ्यासाठी साधी डाळ खिचडी सुद्धा बनवू शकत नाही का? एवढं बोलून रितिकाने आपल्या शिवानी वहिनीला मिठी मारली. हे दृश्य जेव्हा वसुंधराताईंनी दूरवरून पाहिले तेव्हा त्यांना खूप राग आला. परंतु त्या आता आपल्या मुलीला काहीच बोलू शकल्या नाही. डाळ खिचडी खाऊन झाल्यानंतर देवांशने शिवानीला औषध दिलं आणि आराम करण्यास सांगितलं. मग तो हॉलमध्ये आपल्या आईजवळ आला आणि म्हणाला, आई, एक वेळ तू सुद्धा सून होतीस.
तरी सुद्धा तू माझ्या बायकोसोबत अशी चुकीचं का वागत आहेस? आजारपणात माणूस थोडा आराम करू शकत नाही का? तो त्याचा हक्क नाही का? माझी बायको कोणती मशीन नाही की आजारपणामध्ये सुद्धा ती काम करत राहील. तू भले कोणत्या कामामध्ये माझ्या बायकोची मदत करू नकोस, तिची काळजी घेऊ नकोस, पण कमीत कमी तिच्या मनाला लागेल असे तरी बोलू नकोस. मला माहित आहे की माझी बायको खूप चांगली आहे. ती नेहमीच तुझी काळजी घेत राहील. परंतु सासू सुनेच्या नात्यामध्ये तू कटुता आणू नकोस. नाहीतर म्हातारपणात तू तुझ्या सुनेचे 2 शब्द ऐकण्यासाठी तरसत राहशील. त्याच वेळी रितिका सुद्धा आपल्या आईला समजावत म्हणाली, आई, माझ्या सासरी सुद्धा पूर्ण कुटुंब आहे. परंतु मी आजारी पडल्यावर सर्व लोक परेशान होऊन जातात आणि ते लोक माझ्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतात. कोणी माझ्यासाठी फळं कापून देतो, तर कोणी माझी औषधं आणण्यासाठी बाजारात जातो, तर कोणी चहा बनवून प्यायला देतं. परंतु मला खूप वाईट वाटते की माझ्या वहिनीला माझ्यासारखं सासर मिळालेलं नाही. इतर सर्व लोक आपापल्या कामात असतात, परंतु आई, तू जास्त वेळ वहिनीसोबत असतेस ना. तुम्ही दोघी जणी एकमेकींबरोबर अगदी मैत्रिणीसारख्या राहायला हव्यात. परंतु तुझे विचार बघून असं वाटत नाही की तू तुझ्या सुनेबरोबर आनंदी आयुष्य जगशील. आई, जर माझ्या सासूबाई सुद्धा तुझ्यासारख्याच विचार करणाऱ्या असत्या, तर कदाचित माझं आयुष्य सुद्धा बर्बाद झालं असतं. असे बोलताना रितिकाच्या डोळ्यात अश्रू आले. तेव्हा वसुंधराताईंना स्वतःची लाज वाटू लागली. त्या बोलणे टाळण्याचा प्रयत्न करण्यासाठी म्हणाल्या, अच्छा ठीक आहे, मी सुनबाईसोबत मोठ्या आवाजात बोलले. परंतु मी तिच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती थोडीच केली होती. मला वाटले होते की तिची तब्येत जास्त खराब नाही आहे. म्हणून मी तिला असे म्हणाले, आता तू तर तिची काळजी घेतच आहेस ना, मग मला काय एवढं ऐकवत आहेस? आणि बाळा, तू सुद्धा तुझ्या बायकोची काळजी घेण्यासाठी आहेसच. मग तुम्ही दोघे मिळून मला का बोलत आहात? एवढं बोलून वसुंधराताई आपल्या रूम मध्ये निघून गेल्या. परंतु त्या दिवसानंतर त्यांना वाटू लागले की जर आपण सुनबाईसोबत काही चुकीचं केलं तर माझा मुलगा आणि मुलगी दोघांच्या नजरेत माझी इज्जत कमी होईल. म्हणून त्या दिवसानंतर त्यांनी स्वतःचे कान पकडले की आपल्या बाजूने आपण असे कोणतेच काम करणार नाही किंवा सुनबाईला काही बोलणार नाही ज्यामुळे तिचं मन दुखावेल. त्या आपल्या सुनबाईची काळजी आता सुद्धा घेत नव्हत्या, परंतु अशा गोष्टी बोलत नव्हत्या की आपल्या सुनेच्या डोळ्यामध्ये पाणी येईल. तर मित्र आणि मैत्रिणींनो, प्रत्येक कुटुंबामध्ये देवासारखे प्रेम करणारा नवरा आणि रितिकासारखी काळजी घेणारी नणंद असेल तर कोणत्या सुनेला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही. कारण जे लोक असतात ते नेहमीच वाईट काम करणाऱ्या माणसांसमोर ढाल बनून उभे राहतात. याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.